तर मंडळी, आता ह्या बदलत्या वातावरणात जर तुम्हाला सर्दी खोकला होत असेल तर अशा प्रकारे तुम्ही गावठी कोंबडीचा रस्सा बनवा आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि वरनं एक चमचाभर तूप टाकायचं आणि हे गरमागरम तुम्ही पियायचं. हे बघा, पूर्वी ना गावामध्ये म्हणजे 55 वर्षा म्हणजे मला समज आल्यापासून म्हणजे 55 वर्षापूर्वी तर वाटप करायचं असेल ना तर वाटप असं करायचे. हे अशी एवढं नाही, एवढं सुकं खोबरं असं घ्यायचे आणि कांदे ते मुंबरात घालायचे. पण आता आपण असं करू शकतो. तर काय करायचं, हे बघा, मी ते असं डीमार्टला तशी गेले, तशी जाळी मिळाली तर त्याच्यावर पण हे खोबरं असं भाजत ठेवायचं. हे वाटप आपण करून ठेवतो 3-4 दिवसाचं ना, तसं करायचं असेल तरीसुद्धा हे असं. आणि हे कांदे आहेत ना, तर हे बघा असे जरा थोडेसे असे फोडून घ्यायचे आणि ते असे ठेवायचे. ह्या पद्धतीने या चाळीवर आपण चांगला की भाजू शकतो, म्हणजे आपला गॅसही खाली खराब होणार नाही. आणि हे बघा, मीडियम आचेवर ठेवायचं आहे भाजत असं. आणि नंतर मग आपण थोडं हळूहळू थोडं वेळाने परतवायचं आहे. बघा, असा चिमटा घेऊन हे बघा असं होतं भाजतं, छान लागतं. असं हे भाजलेलं खोबरं असतं ना, मटणामध्ये तुम्ही मटण का चिकनमध्ये तुम्ही असं घातलात ना, ह्याचा एक वेगळा स्वाद येतो ह्याचा. हे बघा, ह्या पद्धतीने असं परतून चांगलं भाजून घ्यायचं. हे कांदे मात्र असेच भाजायचे. कांदे भाजायला थोडा वेळ लागतो आतमध्ये. हे दगडाने थोडे मी ठेचून घेतले म्हणजे आतपर्यंत पूर्ण भाजतील ते. तर अशा प्रकारे हे खोबरं आणि कांदे भाजून घेते. आणि आज तुम्हाला मी देशी मटण आहे, कोंबड्यांचं मटण आणलं आहे, त्याचा तुम्हाला मी रस्सा दाखवणार आहे. बघा, ह्या पद्धतीने हवं तर गॅस जास्त वाटा थोडं कमी करायचा आणि हे आपण हे सगळं भाजून घ्यायचं आहे. हे बघा, गावरान पद्धतीचं म्हणजे कोंबडीचं मटण करण्यासाठी हे कांदे 2 मी भाजून घेतले. ते बघा, चांगले भाजायचे. वरचं हे टर्फल आहे ते काळं दिसते. नंतर हे सुकं खोबऱ्याच्या ह्या 1.5 वाटी घेतली आहे. आणि हे बघा, एक छोटी वाटीभर मी ओलं खोबरं घेतलं आहे. त्या 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. लसणीच्या 7-8 पाकळ्या घेतल्या आहेत. 1 इंच आलं आणि हे कोथिंबीरचे देठ आहेत ना, हे घेतले. हे सुद्धा आपण भाजून घालायचे आहेत, त्याची वेगळी चव लागते. आता बघा, मी हे कांदे जे भाजले आहेत ना, ते स्वच्छ मी करून घेते. त्यासाठी बाजूला उतरते. हे स्टँड काढणार आहे आणि इथे मी कढई ठेवणार आहे माझी. बघा कशा वरचं कवरच हे भाजलं आहे आणि आतमध्ये एकदम मस्त मऊ झाले आहेत, होय ना. हे सोलून घ्यायचे असे, वाटलं तर पाण्याने धुवून घ्यायचे. आणि जरा परत आपण कढईत ना ते परतायचे आहेत, कारण 2-3 दिवस वाटप राहिलं ना तर ते खराब होत नाही. आणि आपण जास्त वाटप घालणार नाही आहोत. आमच्या मालवणी पद्धतीमध्ये गावठी कोंबडीचं चिकन करतात ना, त्याला वाटप भरपूर घालतात. पण आता पोरं ते असं वाटप खायला बघत नाही. तर हे सुद्धा खोबऱ्याची वाटी आहे ना, मी स्वच्छ धुवून घेणार आहे, म्हणजे याचा काळेपणा निघून जाईल. नाहीतर मग एकदम काळं दिसतं खोबरं ना, म्हणून. आता इथे गॅसवर मी कढई तापत ठेवले. पहिल्यांदा हे सगळं धुवून घेते. तर आता हे मी वाटप जे करणार आहे ना गावरान पद्धतीचं मटण करण्यासाठी, त्यासाठी पहिल्यांदा आलं आणि लसूण ही जरा परतून घेते तेलात. तर आपण याआधी मालवणी भाजकं वाटप कसं करायचं याचा पण व्हिडिओ केला आहे, तोही तुम्ही नक्की बघा कसं करतात ते. आता हे 2-3 मिरच्या घेतल्यात ना, ह्या मिरच्या पण बसते. आता ह्या मिरच्या भाजताना उडतीला फटफट, तिला काळजी घ्यायची, उडणार नाही, म्हणजे फुटतात ना त्या, ह्याच्यामुळे. मिरची टाकली का ह्याच्यामध्ये तेलामध्ये एक सुंदर त्याचा सुवास येतो त्याचा. आणि आता हे ओलं खोबरं घालून हे भाजून घ्यायचं आहे. चांगलं कधी गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे ते, मग मटणाला चांगली चव येते. हे चांगलं मी भाजून घेते आणि तोपर्यंत ते कांदे आणि खोबरं आहे ना त्याला कापून घेते. तर तुम्ही जर कुठच्या हॉटेलमध्ये वगैरे बघा, आता नवीन लोक डिश करतात काळं मटण, तर ते काळं मटण म्हणजे हेच असतं की ते अशा प्रकारे भाजून घेतात आणि ह्याचा जो मग खरपूस असा काळा रंग येतो, त्यामुळेच त्या मटणाला काळा रंग येतो आणि मग ते त्या डिशचं नाव ते ठेवतात काळं मटण. तर ते अशा प्रकारे तुमच्या घरच्या घरी तुम्ही काळं मटण बनवू शकता. हे बघा,
चांगलं गुलाबी होईपर्यंत खोबरं भाजलं आहे. आता आपण हे कोथिंबीरचे देठ आहेत ना ते घालायचे. आणि इकडे बघा तुम्ही कांदा पण बघू शकता भाजला आहे, पण फक्त मी गरम करून घेणार कारण मिक्सरला लावायचं आहे, आपल्याला काय पाटा इथे नाही त्याच्यामुळे. आणि हे खोबरंसुद्धा बघा आतमध्ये खोलवर भाजलेलं आहे, पण इथं काही काळसा म्हणजे एकदम जरी कलर बदलला ना तरी आतपर्यंत ते भाजलेलं आहे, करपलेलं नाही आहे ते. हे बघा हे करपलेला भाग तुम्हाला दिसतोय खोबऱ्याचा ना, पण ते आतमध्ये खोलवर भाजलेलं आहे चांगलं. मी आता हे काय परत वेगळं भाजलं नाही, फक्त ह्या कढईमध्ये टाकून जरा गरम करणार आहे कारण मिक्सरला लावण्यासाठी. बघा आणि असं उचलून घ्यायचं आणि जो खाली करपलेला भाग आहे ना तो तसाच राहील मातमध्ये. हे बघा जास्त करपलेला भाग आहे तो. आणि हा कांदा हा फक्त याच्यामध्ये मी जरा गरम करून घेणार आहे म्हणजे आपल्याला मिक्सरला लावायला पटकन वाटेल. वरवण तयार काय होतं आपण ठेचलं की लगेच तो बारीक होतं, पण मिक्सरला लावायचं म्हणजे ही काळजी घ्यायला सगळी. तर आता मी गॅस बंद करते आणि जरा हे गरम होऊ देते सगळं, नंतर मिक्सरला लावायचं. हे बघा हे वाटप आपलं तयार झालं आहे. आता आपण गावठी एकदम पद्धतीने मटण करणार आहोत कोंबडीचं, त्याच्यासाठी कमी वाटप घालून. हे बघा मी रस्सा करायला ना त्या मटण जे आणलं होतं त्याचं मी असे हे पार्ट काढून घे. बघा हे पायाचे आहेत सगळे. हे बघा हे असं म्हणजे हाड हे मानेचे आहेत. असे ठराविक ना आपण हे रस्सा करण्यासाठी ना हे भाग काढून घ्यायचे. यात मांस थोडासा आहे, पण जास्त करून हे बघा हे सगळे पायच आहेत हे. तर ह्याला आपण काय जास्त वेळ ठेवायचं नाही आहे, म्हणजे आपण जसं बॉयलरचं आपण कसं करतो त्याला जास्त वेळ आपण सगळा मसाला बिसाला आलं लसूण पेस्ट वगैरे लावून ठेवतो. आपल्याला हे गावठी आहे आणि गावरान पद्धतीनेच करायचं. हे स्वच्छ धुवून मी ह्याचं मांस आहे ते काढून घेतलेलं आहे आणि फक्त याचे पाय ठेवलेले आहेत ते, आणि पंखाकडचा आणि मानेकडचा भाग आहे. तर ह्याला मी 1 चमचाच फक्त आमचा मालवणी मसाला लावणार आहे. जास्त वेळ काही लावून ठेवणार नाही आहे, लगेचच करणार आहे. पण थोडंसं त्याला 15 मिनटं ठेवणार आहे चवण्यासाठी. आणि पाव चमचा गरम मसाला आणि थोडंसं मीठ. हे बघा हे घेऊन असं याला लावून ठेवणार आहे 15 मिनटं. आणि लगेच कांदा वगैरे कापून घेते आणि तुम्हाला फोडणी करताना दाखवते. आणि हा रस्सा जर आपल्याला सर्दी झाली असेल किंवा आता बघा वातावरण बदललं आहे होय ना, त्यामुळे सगळ्यांना सर्दी खोकलं आहे, त्याच्यात थोडंसं जास्त वाटप टाकायचं, चांगलं शिजवायचं आणि थोडंसं वाटप टाकून रस्सा करायचा आणि तो गरम गरम प्यायचा, म्हणजे सर्दी लगेच निघून जाते. हा पंखाकडचा भाग आहे, हे त्याचे ढोपराकडचे आहेत. तर अशा प्रकारे हे आपण ह्याला 15 मिनटं ठेवून देऊया. हे बघा हे वाटप मी मिक्सरला लावलं आहे. बघा एकदम बारीक नाही करायचं पिठासारखं, थोडंसं आहे बघा. बघा असं आपलं ते वाटप तयार होतं. आपण मी चुलीवर शेगडीवर भाजलं ना की, आणि याचा सुवास पण चांगला येतो या वाटपाचा, त्याने मटणाची चव चांगली येते. हे बघा आता रस्सा करण्यासाठी मी फोडणी करणार आहे. तर टोप गरम करत ठेवलं आहे. आता याच्यामध्ये तेल घालते. तेल थोडंसं छोटे 3-4 चमचे आहे, कारण आपल्याला ते चांगलं परतून घ्यायचं याच्यामध्ये. त्याच्यासाठी जर तेल तापलं की आपण कांदा घालूया. तुम्ही हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये तेजपत्तावर घालू शकता, पण मी अगदी गावठा त्या पूर्वीच्या पद्धतीने करणार आहे. पूर्वी असं काही नव्हतं, काय म्हणजे सर्कुलामध्ये सगळं करायचे ते, तर त्या पद्धतीने मी तर थोडासा ह्याच्यामध्ये कांदा घालणार आहे. चांगला कांदा आपण भाजून घ्यायचा आहे लाल रंग येईपर्यंत. आता थोडीशी आहे बघा आलं लसूणची पेस्ट टाकते, ती पण चांगली तेलामध्ये भाजून घ्यायची. त्याचा उग्रपणा आहे ना तो राहण्यासाठी. आणि नुसती मिरची पूडची पावडर घालणार आहे मी, थोडासा वरती तरंग यायला पाहिजे ना लाल रंगाचा म्हणून. आणि तर मी मगाशी 1 चमचाच घातलं होतं आमचा मालवणी मसाला, थोडासा आता 2 चमचे घालणार आहे, पण आपल्याला करायचं आहे 7-8 पेले ते रस्सा करायचा आहे ना त्यासाठी. आता हा चांगला तेलात परतून घ्यायचा, म्हणजे ह्याचा वरती काय लगेच तरंग येतो वरती म्हणून. हे बघा. आणि आता हे मी मसाला वगैरे लावून ठेवलं, हे त्याचं हाडं ही आता चांगली जरा तेलात परतून घेते. आणि नंतर ना झालं चांगलं परतून घेतलं ना, ह्याला मग पाणी सुटणार आहे.
बघा आम्ही ना मालवण म्हणजे मालवण पट्ट्याची लोक जी आहोत ना ती पहिल्यांदा काय करतो माहिती आहे, हे फोडणीमध्ये टाकलं ना मटण चिकन ते चांगलं परतून घेतो आणि नंतर मग काय करायचं पाणी घालून जरा शिजवायचं आणि शेवटी सगळ्यात वाटप घालायचं, कारण वाटप आमचं भाजलेलंच असतं म्हणून. तर हे बघा आता ह्याच्यावर मी काय करणार आहे, झाकण ठेवून गॅस कमी ठेवून झाकण ठेवणार ह्याला वाफ द्यायला. हे बघा गॅस कमी आहे, हे झाकण ठेवते मी आणि 5 मिनटं ह्याला वाफ देऊया. तोपर्यंत मी पाणी गरम करत ठेवते ह्याला वाफ. हे बघा 5 मिनटं झाली आहेत. दिसतंय तुम्हाला आता ही ओली, ह्याला पाणी सुटलं. आता मी ह्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे. हे चांगलं शिजून आपल्याला ह्याच्यातलं रस्सा करायचा आहे ना, म्हणून बघा आता चांगलं अर्धा तास चांगलं पण शिजून घ्यायचं. ही हाडं आहेत ती कोंबड्याची. हे बघा आणि मग थोडंसं वाटप टाकायचं. हा रस्सा प्यायला तर आपली सर्दी राहणारच नाही तुम्हाला. आता गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं माहिती आहे, लगेच ह्याला कड येणार. तर मी झाकण ठेवून देते. आता अर्धा तास आपण हे उघडायचंच नाही अजिबात. हे बघा आपण ठेवलं होतं अर्धा तास ही रस्सा करण्यासाठी शिजायला. हे बघा किती पाणी कमी झालं ते बघा. पूर्ण मी इथपर्यंत दिसतं आहे पुन्हा तिथपर्यंत पाणी ठेवलं होतं आहे. आता हे शिजलेलं कसं बघायचं, तर ह्याचा तो ह्या हाडापासून हा मांसल भाग जर वेगळा झाला पटकन तर समजायचं ही हाडं शिजली आहेत. हे बघा निघालं याचं दिसतंय ना तुम्हाला. हे बघा हे असं निघालं पटकन ना निघालं बघायचं म्हणजे हे शिजलं आहे. आता ह्याच्यामध्ये वाटप घालणार आहे. हे बघा हे वाटप आहे ना आपल्याला कसं पातळच हवं आहे पिण्यासाठी, म्हणून आपण हे 2 चमचे आपण हे वाटप घालणार आहोत. हे बघा वाटप घातलं तर आपण आपला रस्सा वाढवायचा आहे ना, म्हणून ह्याच्यामध्ये गरम पाणी घातलं आहे. हे बघा 5-6 पेटे व्हायला पाहिजे रस्सा. हे बघा पातळ एकदम केलेलं आहे, कारण आपल्याला पिण्यासाठी किंवा भातावर खाण्यासाठी हा रस्सा उपयोगी पडतो ना. आता हे वाटप आपण 2-3 मिनटं, पण वाटप भाजलंच असतं पण 2-3 मिनटं आपण शिजून घेऊया आणि मीठ घालायचं आहे. ते झालं की आपला रस्सा तयार होईल. तर चांगला ह्याला उकळ येऊ दे. आता हे बघा वाटप घातल्यानंतर 5 मिनटं झाली आहेत बघा. आता आपला रस्सा तयार झाला आहे बघा. एकदम पातळ आहे बघा हा. तर आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं आणि हे घालणार आहे, गरम मसाला घालणार आहे आणि जरासं मीठ घालणार आहे, कारण मगाशी मी घातलं होतं मीठ, पण थोडंसं आणि घालणार आहे मीठ, कमी वाटते म्हणून. आणि कोथिंबीर घालते की आपलं हे मटणाचा रस्सा तयार झाला आहे. तर मंडळी गावठी कोंबडीचा रस्सा हा तयार झालेला आहे. तुम्ही पण अशाच प्रकारे तो नक्की करून बघा. तो कसा झाला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी आता ह्या बदलत्या वातावरणात जर तुम्हाला सर्दी खोकला होत असेल तर अशा प्रकारे तुम्ही गावठी कोंबडीचा रस्सा बनवा आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि वरनं 1 चमचाभर तूप टाकायचं आणि हे गरमागरम तुम्ही पियायचं. मग तुमचा खोकला सर्दी ही कुठच्या कुठे गायब होईल. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा हा पर्याय. तुम्हाला कसा वाटतो ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.